आज आपण आपल्या डाळिंब बागाला भेट दिली, जी आज तंत्रज्ञान दिसतंय, जेव्हा जे आज काही क्वालिटी वगैरे मागच्या वर्षापेक्षा हे जे नेट वगैरे लावलेलं आहे याच्याने फळ साईज वाढलेले दिसते. काय आहे तंत्रज्ञान? सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना नमस्कार. आपण दरवर्षी पिकवणारा हा क्वालिटी वन डाळिंब आणि आमचे लाडके पाहुणे सतीश पाटील हे व्हिडिओ बनवत असतात दरवर्षी TV9ला आमचं. प्लस ही जी क्वालिटी आणि ही जी शायनिंग आहे, खरं म्हणजे हिच्या मागे आमच्या सर्व कुटुंबाचे कष्ट आहेत, मेहनत आहे आणि आमचे जे मार्गदर्शक आहेत आदरणीय महाजन सर, त्यांचं खूप मोठं नियोजन या ठिकाणी. आज चांगल्या पद्धतीने हा माल मी जागेवरती दिलेला आहे आणि यावर्षी सर्वात टॉपची साईज मला भेटलेली 600-700 ग्रामपर्यंत वजन आहे. 150+ अगोदर बारीक छोटा मोठा माल आहे, पण यावर्षी खूप मोठी साईज भेटलेली आणि वातावरण खूप तापलेलं होतं तरीसुद्धा एक क्वालिटीचा आहे जबरदस्त. आज मध्ये पट्ट्यात कुठेही एवढा रेटचा कटिंग चालू नाही, एवढी कटिंग आपल्या बागेत चालू आहे. तुम्ही आज खूप प्रयत्न केले, विविध प्रकारची टेक्नॉलॉजी करून मळा फुलवला, पण आज अवघ्या 15 दिवसापूर्वी या डाळिंबाला 200 रुपये किलो भाव होता आणि आज काय भाव आहे आणि याविषयी तुम्ही काय सांगा? 15 दिवस अगोदर या मालाला 200 रुपये भाव होता, पण काही ठिकाणी अवघड पाऊस झाला आणि बाग खराब झाली. काही खराब बागा झाल्यामुळे चांगल्या मालांना सुद्धा फटका बसलेला आहे. कुठेतरी ट्रान्सफर बंद झाल्यामुळे आपल्याला 130 ते 40 पर्यंत या मालाला रेट भेटणार आहे. आमचे व्यापारी आहेत जे आम्हाला सहकार्य करत असतात, पायलट आहेत योगेश दादा शेवाडे, पाटण्यात आहेत मालेगावजवळ, त्यांच्या मार्गदर्शनाने आपण दरवेळेस हार्वेस्टिंग करत असतो. त्यांचं माझं बोलणं झालेलं आहे, रेट काही अजून ठरलेलं नाही, पण 110-120च्या पुढेच आपल्याला माल पाहून रेट भेटणार आहे. एकूण परिस्थिती म्हणजे आज तुम्हाला बाजारभावाने जर मारलं असेल तरी तुम्ही सुधारित उत्पन्नाने तारले गेले असं म्हणताय का? एक पद्धतीने 8 दिवस अगोदर बाजारभाव 200 रुपये होता, आता तर भाव कमी झालेले आहेत. म्हणजे कुठेतरी व्यापाऱ्यांमध्ये चर्चा, माल तर काही कुठून येणार नाही, पण काहीतरी परिस्थिती झाली असेल. पण या साईज आणि क्वालिटी आणि आवरेज जे मला बसतंय, 8 दिवस अगोदर जर मी माल काढला असता तर ही साईज भेटली नसती आणि ही क्वालिटी भेटली नसती. पण आज जो पाऊस झाला, 3-4 दिवसाचा जो पाऊस झाला, त्या पावसाचा खूप मोठं बेनिफिट मला झालेलं आहे. 100% पोटॅश या नैसर्गिक पावसापासून मला भेटलेलं आहे आणि फळाची साईज वगैरे, रंग, क्वालिटी, चकाकी वगैरे एकदम छान पद्धतीने या ठिकाणी मला मिळालेली आहे. ताई, तुम्ही एक निसर्ग परिस्थितीत राहताय, जिथं तुमचं शेत आहे तिथंच तुमचं घर आहे आणि त्या सानिध्यात राहून तुम्ही या वयात सुद्धा आज चांगली सुधारित शेती करताय. त्यामागचं काय तंत्रज्ञान आहे, कोणाचं मोलाचं साथ आहे तुम्हाला? या मागचं म्हणजे आम्ही आमच्या घरातच राहून इथं चालू पुरतं लगेच कामाला हजर होतो. जे काम आम्ही सारा दिवस करायचं ते 2-3 तासात करून मोकळं होतो आणि माझ्या मुलाच्या मागं आम्ही खंबीरपणे उभं राहतो. यावर्षी एवढं झालं बुवा, आमचं पावडर मारायचं टेन्शन गेलं, ट्रॅक्टरच फवारा करतो आम्ही. एक मुलगा माझा देश सेवेसाठी आहे आणि एक मुलगा शेतीच्या सेवेसाठी आहे. तर चांगल्या पद्धतीने यावर्षी माल काढला, त्यांनी एकदम भारी काढला. फक्त रेट थोडा कमी झाला पावसामुळं, थोडं आपल्याला भेटलं रुपयामधून 12 तरी भेटलं आपल्याला. एवढंच आहे आपलं, जे आपल्या नशिबात राहतं ते आपल्याला मिळतच असतं. ताई, मी बघतोय आजच्या 10 वर्षापूर्वी या जमिनीला काही एक डिमॅन्ड नव्हतं. या जमिनीत तुम्ही आज सोनं पिकवताय. ही टेक्नॉलॉजी आणली आहे तुमच्या मुलाने, जे आज राजकारण सोडून, समाजकारण सोडून एक प्रगतिशील शेती करताय. यामागचं काय कारण आहे बा? तुम्ही एवढं वेळ काढून सुद्धा असं उत्पादन करता, तर शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे? खरं म्हणजे काय, समाजाचं काहीतरी देणं असतं पाटील साहेब. समाजासाठी आपलं करणं कर्तव्य आहे, पण समाजाचं कार्य करत असताना आपलं कुटुंबसुद्धा आहे आणि एक शेती आपली जगाची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. कारण की आपला देश हा जय जवान जय किसान हा नारा दिला गेला आहे आणि शेती करत असताना आपल्या शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्न कसं भेटेल, ठीक आहे, भाव कमी अधिक असतील, पण माल टॉप क्वालिटीचा पिकवणं हा माझा गुणधर्म आहे आणि यासाठी मी सेंद्रिय पद्धतीने खूप मोठा जोर दिलेला आहे. आणि एक जसा गुरु भेटतो तसा चला पुढं जातो. मला पहिले गुरु हे भरत सावंत नागपूरचे भेटले होते, त्यांच्या सहवासातसुद्धा मी 4-5 वर्ष चांगल्या पद्धतीने डाळिंब उत्पादन पिकवलं आणि 2 वर्षापासून मला जे सहकार्य करतायत आदरणीय महाजन सर, आपले पिपराडाचे आहेत पिलखोडजवळ, त्यांचाही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी माल असतो आणि त्यांच्या संवाद्यात राहून मी सुद्धा चांगल्या क्वालिटीचा माल या ठिकाणी पिकवतोय. यासाठी माझं कुटुंब आहे, माझा भाऊ, लहान भाऊ आर्मीमध्ये देशसेवा करत असतो, तो घरी आला की मला शेतीसाठी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करत असतो. तसंच आमचं पूर्ण कुटुंब, आई वडील, माझ्या लहान भावाची मिसेस असेल, माझी मिसेस असेल, काका चुलत्यांची चांगल्या पद्धतीने साथ आहे. आता माझे चुलत भाऊ तिकडं माल हार्वेस्टिंग चालू आहे, त्या ठिकाणी लक्ष ठेवत आहेत. आमच्या वहिनी वगैरे सर्वजण या ठिकाणी माल तोडण्यासाठी सकुटुंब आम्ही हजर राहतो आणि सर्वांचं चांगल्या पद्धतीने सहकार्य
मित्रपरिवाराचाही खूप मोठा सहभाग या ठिकाणी मला लाभलेला आहे. मल्चिंगचा काय फायदा झाला तुम्हाला? मल्चिंगमुळे जो मोठा फायदा होतो हा सर बर्निंग वगैरे या ठिकाणी येऊ देत नाही, मालाला शायनिंग असते, क्वालिटी असते. नाही तर या ठिकाणी आता 46 ते 50पर्यंत टेम्परेचर या ठिकाणी गेलेलं होतं. अशा टेम्परेचरमध्ये अशा क्वालिटीचा माल पिकवणं सोपं नाही. ही मल्चिंग मी 170 रुपये किलोने आणली होती. लाख रुपये मला तो खर्च झालेला आहे. त्यानंतर मी हा तार वापरलेला आहे. हा चांगला 10 mm चा जाड तार आहे. या ठिकाणी टोकरांचं एंगल करून मी या ठिकाणी झाडाचं बॅलन्स खराब नको व्हायला पाहिजे, झाडावर लोड असल्यामुळे 16 वर्षाचं झाड झालेलं आहे. 16 वर्ष झाड टिकवणं काही सोपं नाही. आणि हल्ली डाळिंब शेतीमध्ये एवढी खूप मोठी बिकट परिस्थिती होऊन गेलेली आहे की तेल्याने खूप मोठं थैमान मातवलेलं आहे. त्यानंतर प्लेग वगैरे, पण माझा कुठंच माल डॅमेज झालेला नाही, कुठंच माल खराब झालेला नाही. एक माझ्या छत्रपती शिवरायांची खूप मोठी प्रेरणा मला मिळालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आशीर्वाद मला या ठिकाणी मिळालेला आहे. एकूण परिस्थिती म्हणजे आज आपण मांडवडे कुटुंबांसोबत उभं आहे. हे यांचे जे बंधू आहे हे देश सेवा करताय, हे कृषी मातेची सेवा करताय. एकूण परिस्थिती म्हणजे हे कुटुंब आज प्रगतीवर आहे आणि स्वकष्टाने आणि एका साधारण परिस्थितीने यांनी आज मळा फुलवला आहे. यांना भावी आयुष्यात असंच एक उत्पादन येऊ आणि भरभराटी जावो ही शुभेच्छा. धन्यवाद.